नमस्कार मित्रांनो. AI च्या सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आजचं सेशन आपण मराठीमध्ये करतोय आणि आजच्या सेशनमध्ये आपण AI मधील नीतिमत्ता, पूर्वग्रह आणि मिथक गैरसमजुती याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना या गोष्टी माहिती व्हाव्यात. मित्रांनो, मध्यंतरी मला काही BA चे विद्यार्थी भेटले होते आणि ते विद्यार्थी मला म्हणू लागले की सर, आम्ही बॅचलर ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी आहोत. AI तर हा टेक्नॉलॉजीचा टॉपिक आहे, कॉम्प्युटर सायन्स टेक्नॉलॉजीचा टॉपिक आहे. मग आम्ही त्याचा कशासाठी अभ्यास करायचा, त्याची माहिती आम्ही कशासाठी करून घ्यायची. तर मी त्यावेळेस त्यांना तेच सांगितलं होतं की तुम्ही कोणत्याही फॅकल्टीचे असताल तरी तुम्हाला AIचा वापर हा तुम्ही ऑलरेडी करू लागले. तुमच्या मोबाईल फोनमध्ये AI आहे आणि मग तो वापर जर तुम्हाला चांगला करायचा असेल तर ते समजून घेतलेलं अधिक चांगलं राहील. आणि मग हे त्या विद्यार्थ्यांना समजलं आणि मग त्यांनी AI चे सेशन्स जे आहे ते अटेंड ते करू लागले. तर मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण AI कडनं आपण इथिक्स कोणते एक्सपेक्ट करतो, त्याच्यामधले पूर्वग्रह काय आहेत, त्याची मिथक काय आहेत, या संदर्भाने आपण चर्चा करणार. आणि मित्रांनो, हा सेशन तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर पाहत आहात तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इतर अनेक व्हिडिओज नवीन नवीन टेक्नॉलॉजीचे तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण स्टार्ट करूया सेशनला आणि आपण बघूया की AI मधलं इथिक्स, ज्याला आपण मराठीमध्ये नैतिकता असं म्हणतो, तर ही नैतिकता म्हणजे नेमकं काय आहे. AI हा दिवसेंदिवस अधिक शक्तिशाली होत आहे. सुरुवातीला 1.5-2 वर्षापूर्वी ChatGPT लॉन्च झालं, त्याच्यानंतर नवीन नवीन व्हर्जन्स, आता ChatGPT 5 आलेले. तर ते खूप पॉवरफुल टेक्नॉलॉजी आता ती होऊ लागली डे बाय डे. आणि त्यामुळे त्याच्यामधली नीतिमत्ता हा सुद्धा एक महत्वाचा भाग झालाय. म्हणजे AIचे जे प्रोग्राम्स आहेत, त्याच्या ज्या प्रणाली आहेत, तर त्या विकसित करत असताना कुठल्या मार्गदर्शक तत्वांचा वापर हा केला गेला पाहिजे. AI हा एका एक्सटेंट पर्यंत माणसासारखं काम करतो, डिसिजन्स घेतो आणि म्हणून त्याच्यामधली नैतिकता ही खूप महत्वाची आहे. मुख्य म्हणजे AI टेक्नॉलॉजी ही फेअर असली पाहिजे, म्हणजे निपक्ष असली पाहिजे. वंश, लिंग किंवा इतर वैयक्तिक गुणधर्मावर आधारित कुठलाही भेदभाव हा जसा माणसाने करू नये, तसा AI ने सुद्धा तो करता कामा नये. त्याच्यानंतर AI ने प्रायव्हसी मेंटेन केली पाहिजे. समजा एखादा माणूस AI चा वापर करत असेल काही कामासाठी, तर त्याचा जो पर्सनल डेटा आहे, त्या डेटाचं संरक्षण हे AI ने केलं पाहिजे. असं नाही की त्याचा डेटा हा सगळ्या पब्लिकला त्याने अवेलेबल करून दिला आणि असं जर झालं तर मग त्या माणसाला तो धक्काच बसेल की आपण AI वापरलं आणि आपला सगळा डेटा हा लोकांना कळाला. तर असं नाही व्हायला पाहिजे. तर त्याची प्रायव्हसी जी आहे ती पाळली गेली पाहिजे. जेव्हा आपण एखादी टेक्नॉलॉजी वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी सुद्धा आहे की समजा कारमध्ये AI चा वापर आपण करतोय आणि समजा कार चालवत असताना AI ने जर काही चूक केली तर ती टेक्नॉलॉजीच त्याला जबाबदार असेल, असं स्पष्टपणे ज्या कंपनीने हे प्रोग्राम डेव्हलप केलेले त्यांनी ती जबाबदारी जी आहे ती घेतली पाहिजे. AI ही ट्रान्सपरंट पाहिजे, पारदर्शक पाहिजे. म्हणजे एखादा निर्णय जेव्हा AI कडनं घेतला जातो तेव्हा तो निर्णय नेमका कसा घेतला जातो हे त्याचा युजरला, त्याच्या वापरकर्त्याला ते कळालं पाहिजे. नाहीतर AI ने ब्लाइंडली काहीतरी निर्णय घेतला आणि तो कळतच नाही बुवा असा निर्णय का घेतला गेला, तर मग ते नॉन ट्रान्सपरंट होईल AI आणि मग लोक वापरणार नाही. त्याच्यावर मानवी नियंत्रण आवश्यक आहे. कारण AI चा वापर हा आपण हेल्थमध्ये, आरोग्य सेवेमध्ये, डिफेन्समध्ये, संरक्षणामध्ये
अतिशय सेन्सिटिव्ह एरियाज येते की ज्याच्यामध्ये आपण एआयचा वापर करतो. तर अशी एआय वापरत असताना मानवी कंट्रोल पाहिजे, त्याला नियंत्रण पाहिजे, आणि त्याच्याशिवाय त्यांनी काम केलं नाही पाहिजे. जे तंत्रज्ञान आपण वापरतो ते सर्व लोकांना निष्पक्ष सुरक्षितपणे सेवा देते आहे याची खात्री ही आपल्याला करणं आवश्यक असतं. आणि ही खात्री करण्यासाठी आपल्याला जो एआय प्रोग्राम आपण डेव्हलप करतो तर त्याच्यामध्ये नैतिकता किंवा इथिक्स हे असले पाहिजे. एआय मध्ये बायस हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा आहे. जेव्हा एखादी एआय सिस्टीम हा पक्षपाती डेटा किंवा प्रोग्रामिंग चुकीची वापरल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाते तेव्हा ती पक्षपाती होती, बायस होती. एआयच्या निर्णयांमध्ये कुठलाही भेदभाव नको, असमानता नको. पण तसं जर होत असेल तर ती एआय सिस्टीम ही पक्षपाती आहे असं आपण म्हणतो. मुख्य एक गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की एआय जो काही निर्णय घेते तो डेटावर आधारित निर्णय घेते, त्याला ट्रेनिंग केलेलं असतं. आणि जर डेटाच नीट नसेल, डेटाच फेअर नसेल, तर शक्य आहे की ती जी सिस्टीम आहे ती निर्णय सुद्धा पक्षपाती घेईल किंवा बायस निर्णय राहतील. जे डेव्हलप करतात एआय सिस्टीम्स त्यांनी नकळतपणे प्रोग्रामिंग करत असताना एआयच्या सिस्टीम्स मध्ये काही पूर्वग्रह आणले तर त्याच्यामुळे सुद्धा एआय सिस्टीम ही बायस होते. डेटा नीट संतुलित नसेल, असंतुलित असेल, डेटामध्ये सर्व गटांचं समान रिप्रेझेंटेशन झालेलं नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा बायसिंग होऊ शकते. उदाहरण द्यायचे झाले तर कधी कधी ब्लॅक स्किन या लोकांसाठी चेहऱ्याची ओळख ही एआय सिस्टीम अचूक करत नाही. म्हणजे त्याला तो डेटा कमी पडलेला आहे तिथे आणि त्याच्यामुळे ते तसं होतं. काही एआय टूल्स जे आहेत ते महिलांपेक्षा पुरुषांना नोकरीची संधी जास्त देतात, त्यांच्या रिझ्युम्सला प्राधान्य देतात. तर हे सुद्धा चुकीचंच आहे की असं बायसिंग जे आहे ते नोकरीमध्ये नसलं पाहिजे. एखाद्या विशिष्ट वंशाशी किंवा एखाद्या ठराविक एरियाचा जो पिन कोड आहे, झिप कोड आहे, तर त्याच्यावर आधारित कर्ज वाटपाचे निर्णय जर बँक घेत असेल, बँकेची एआय सिस्टीम घेत असेल, तर ते सुद्धा बायसिंग आहे, चुकीचं आहे. तर जे डेव्हलपर असतात एआय सिस्टीमचे त्यांनी वेगवेगळा डेटा सेट वापरला पाहिजे आणि नियमितपणे त्याची चाचणी केली पाहिजे की वेगवेगळ्या डेटा सेट मधल्या वेगवेगळ्या लोकांसाठी एआय ही पक्षपातीपणे निर्णय घेत नाहीये असं हे कन्फर्म डेव्हलपर्सने केलं पाहिजे. अनेक गैरसमज आहेत एआयच्या बाबतीमध्ये. एक गैरसमज सर्वसामान्यपणे आहे की एआय सर्व नोकऱ्या माणसांच्या हिसकावून घेईल, पण अजून तरी तसं वाटत नाहीये. एआय काही रिपीटेड वर्क जे आहे ते ऑटोमॅटिक करेल आणि तसं जरी झालं तरी नवीन नवीन एरियाज ओपन होत आहेत, जसं डेटा सायन्स आहे, एआयचं डेव्हलपमेंट आहे, इथिक्स आहे. या एरियामध्ये नवीन नोकरीच्या संधी या एआय मुळे निर्माण होतील जिच्यामध्ये माणूस काम करू शकेल. क्रिएटिव्हिटी किंवा भावनिक बुद्धिमत्ता किंवा जटिल निर्णय हे एआय अजून तरी घेऊ शकत नाही. एआय अजून तेवढी डेव्हलप झालेली नाही, भविष्यामध्ये होऊ शकेल. पण अजून तरी असे निर्णय घेण्यासाठी माणसाची एआयला आवश्यकता असेल. दुसरा जो गैरसमज आहे तो म्हणजे एआय माणसासारखा विचार करते किंवा करू शकते. एआय माणसासारखा विचार करू शकत नाही किंवा तिला ते जाणीव सुद्धा नाही, तिच्यात भावना नाही, आत्मजागरूकता नाही. एआय फक्त जो दिलेला डेटा आहे त्याच्या आधारित निर्णय घेते. पण शक्य आहे की भविष्यामध्ये जर एआय डेव्हलप झाली, ज्याला आपण एजीआय म्हणतो, जनरल एआय, तर ती कदाचित माणसासारखा विचार करू शकेल, पण आज तरी ती शक्यता नाही. एआय नेहमी बरोबर असते असं सुद्धा बऱ्याच लोकांचा समज असतो की ही टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी नेहमी खरंच सांगते, करेक्ट सांगते. असं काही नाही. माणूस जसा चुका करू शकतो तसा एआय सिस्टीम सुद्धा चुका करू शकते. कुठलाही तुम्ही
ए आय जर वापरत असाल तर त्याच्यामध्ये खाली एक नोट लिहिलेली येते की या चॅट जीपीटीनी किंवा ए आय टूलनी दिलेला जो डिसिजन आहे तो प्रत्येक वेळेसच करेक्ट असेल असं काही नाही, अशी नोट लिहिलेली असते. तर ती आपण समजून घेतली पाहिजे. इनपुट डेटा जर खराब असेल, पक्षपाती असेल, तर ए आय सिस्टीमचे निर्णय सुद्धा चुकीचे असतील. म्हणून आपण सध्या तरी ए आय सिस्टीमचा वापर हा आपल्याला एक सपोर्ट म्हणून, एक टूल म्हणून आपण केला पाहिजे. आणि आपण 100% हे ए आय वर अवलंबून राहिलं नाही पाहिजे. ए आय फक्त टेक्नॉलॉजी पर्सनसाठी आहे असं सुद्धा एक गैरसमज आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाच्या मोबाईल फोनमध्ये, टीव्ही मध्ये, इतर अनेक ठिकाणी ए आय हे आता घुसलेलं आहे. बँकांमध्ये तुम्ही ज्या ज्या सर्व्हिसेस वापरता त्या सगळीकडे, एज्युकेशनमध्ये सगळीकडे ए आय आले. त्यामुळे ए आय वापरताना कुठल्याही प्रकारच्या प्रोग्रामिंगची तुम्हाला गरज नाही, कुठल्याही प्रकारच्या टेक्नॉलॉजीची माहिती असण्याची गरज नाही. म्हणून ते सर्वांसाठी, फक्त टेक्नॉलॉजीच्या लोकांसाठी नाही. टीचेबल मशीन असेल, स्क्रॅच असेल, याच्यासारखे प्लॅटफॉर्म्स आहेत की जे तुम्हाला ए आय वरती वेगवेगळे प्रयोग ज्याच्या साह्याने तुम्हाला करता येतात आणि तिच्यातनं तुम्ही शिकू शकता की ए आय कसं काम करते. तर तुम्ही तुमचा जो न्यूनगंड आहे, भीती आहे, ती टाळायची जर असेल तुम्हाला, तर तुम्ही जबाबदारीने ए आय वापरलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही ए आय म्हणजे काय प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. ते काय करू शकतं, काय करू शकत नाही, भविष्यामध्ये काय होऊ शकेल, याच्या सगळ्या गोष्टींची माहिती ही तुम्हाला पाहिजे. आणि मगच तुम्ही, मला असं वाटतं की त्याचा चांगला वापर हा तुम्ही करू शकता. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा सेशन बघितला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी. धन्यवाद.